1995 ची विधानसभा निवडणूक मासगाव विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार होते छगन भुजबळ. भुजबळ या मतदारसंघाचे सलग 2 टर्म आमदार. पण या निवडणुकीला रंग वेगळा होता. भुजबळ शिवसेना सोडून गेले होते. आपल्या सोबत आमदार सुद्धा नेले. शिवसैनिकांच्या मनात भुजबळांबद्दल राग होता. त्यामुळे भुजबळांना पाडायला कोणाला उमेदवारी मिळणार हा प्रश्न होता. अनेक मंत्र्यांची नेत्यांची नावं शर्यतीत होती. पण बाळासाहेब ठाकरेंनी एका नगरसेवकाला उमेदवारी दिली. तो उमेदवार जायंट किलर ठरला. भुजबळ हरले. आमदार झाले बाळा नांदगावकर. दगडू सकपाळ लालबागच्या मार्केटमध्ये मच्छी विकायचे. शाखा प्रमुख, विभाग प्रमुख आणि मग सलग 2 टर्म परळचे आमदार झाले. गजानन बाबर किराणा दुकानात काम करायचे. ते आधी नगरसेवक आणि मग खासदार झाले. ग्राउंडवर काम करणाऱ्या शिवसैनिकाला पद द्यायचं, ताकद द्यायची हा शिवसेनेचा पॅटर्न. याच पद्धतीने शिवसेनेनं अनेक नेते घडवले. शून्य पाठबळ असताना शिवसेनेनं त्यांना मोठं केलं. एकनाथ शिंदेंचं बंड हे सेनेतलं सगळ्यात मोठं बंड ठरलं. त्या फुटीत असे कित्येक नेते ठाकरेंची साथ सोडून गेले. मग ठाकरेंकडून पुन्हा डाव खेळण्यात आला अशाच नेत्यांवर. यातले काही पाठबळ नसताना, पराभवाचा इतिहास असताना थेट खासदार झाले आणि तेच आता पुन्हा ठाकरेंना सोडून गेलेत. पक्ष सोडून गेल्यावर गद्दारीचा शिक्का लागणं नवीन नाही. पण ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांपैकी काही असे आहेत ज्यांचं राजकारण बॅकफुटला असताना ठाकरेंनी संधी दिली आणि खासदार केलं. तेच खासदार फुटल्याने गद्दारीचा शिक्का गडद झालाय. पण 6 पैकी 3 खासदारांवर हा शिक्का बसल्याचं का म्हणलं जातंय पाहूयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी दिव्या आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. यात पहिली चर्चा आहे ती संजय देशमुख यांच्या नावाची. यवतमाळ वाशिमचे खासदार सुषमा अंधारे यांनी देशमुख यांना सध्या फुटलेल्या खासदारांचे कॅप्टन म्हणलंय. चिडलेल्या शिवसैनिकांनी देशमुख यांचा पुतळा जाळला, जोरदार निषेध नोंदवला. आधी प्रतापराव जाधव यांच्या घरी डिनरला लावलेली हजेरी, त्यानंतर मातोश्रीवरच्या बैठकीला अनुपस्थित राहत दुसऱ्याच दिवशी दिल्लीला जाऊन घेतलेली प्रतापराव जाधव यांची भेट, यामुळे देशमुख चर्चेत होतेच. त्यात ऑपरेशन टायगर मध्ये देशमुख यांचं नाव आलं आणि यवतमाळ वाशिम मध्ये त्यांच्या विरोधात रोष उफाळला. आता रोष का उफाळला, त्यांच्यावर गद्दार म्हणून टीका का झाली, तर यासाठी देशमुखांचा इतिहास समजून घ्यावा लागतो. देशमुख मूळचे शिवसैनिक, दिग्रसचे शिवसेनेचे तालुका प्रमुख. 1998 मध्ये त्यांना जिल्हा प्रमुख म्हणून जबाबदारी मिळाली. ते सहजिल्हा प्रमुख होते. त्यांच्यासोबत जबाबदारी होती ती संजय राठोड यांच्याकडे. पण शिवसेनेकडून आमदारकीसाठी संधी न मिळाल्याने देशमुखांनी 1999 मध्ये अपक्ष निवडणूक लढवली. 126 मतांनी निसटता विजय मिळवला. काही काळासाठी राज्यमंत्री पद मिळवलं. 2004 मध्येही त्यांनी अपक्ष बाजी मारली. त्यानंतर मात्र संजय देशमुख बॅकफुटला गेले. 2009 मध्ये ते काँग्रेसकडून लढले, पराभूत झाले. 2019 ला अपक्ष लढून त्यांनी 73,000 मतं घेतली, पण आमदारकीचं स्वप्न गाठता आलं नाही. त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि शिंदेंचा बंड झाल्यानंतर राजकीय परिस्थितीचा अंदाज घेत ठाकरेंचं शिवबंधन बांधलं. लोकसभेला उद्धव ठाकरेंनी त्यांना उमेदवारी दिली. त्यांच्यासाठी सभा सुद्धा घेतल्या. महायुतीमधली धुसफूस, भावना गवळी यांचं तिकीट कापून राजश्री पाटील यांना दिलेली उमेदवारी, ही समीकरणं पथ्यावर पडली आणि संजय देशमुख निवडून आले. आमदारकीला बॅकफुटला गेलेले राजकीय प्रतिस्पर्धी संजय राठोड यांच्या वाढत्या ताकदीमुळे सेटबॅक बसलेले संजय देशमुख 94,000 मतांच्या फरकाने खासदार झाले. आमदारकीला पडलेल्या देशमुखांना ठाकरेंनी थेट खासदार केलं. देशमुख ऐनवेळी पक्षात आले असले तरी त्यांच्या निवडून येण्यासाठी जोर लावला आणि आता तेच देशमुख फुटलेत. विकास कामांसाठी, जनतेसाठी असे निर्णय घ्यावे लागतात असं स्पष्टीकरण देणारं रील त्यांनी टाकलं असलं तरी यामुळे यवतमाळ वाशिम मध्ये त्यांच्याबद्दल असलेला रोष थांबलेला नाही आणि त्यामुळेच ठाकरेंनी तुम्हाला पुन्हा राजकीय अस्तित्व दिलं, त्याच ठाकरेंसोबत गद्दारी केली असं म्हणणं मतदारसंघातल्या कार्यकर्त्यांनी आंदोलन आणि निषेध करत मांडलंय. अशीच टीका होतीये हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्यावर. प्रतापराव जाधव यांच्या घरी डिनरला गेलेले ठाकरेंना व्हिडिओ कॉलवर आपण कुठेही जाणार नाही असा विश्वास देणारे नागेश पाटील आष्टीकर. आष्टी गावचे सरपंच म्हणून त्यांचा प्रवास सुरू झाला. 2010 मध्ये ते शिवसेनेचे तालुका प्रमुख झाले. त्यांच्यावर 2014 पर्यंत ही जबाबदारी देण्यात आली. 2014 ला त्यांनी हदगाव मधून विधानसभा निवडणूक लढवली आणि ते आमदार म्हणून निवडून आले. 2019 ला त्यांना पुन्हा तिकीट मिळालं, पण त्यांना 3ऱ्या क्रमांकावर राहावं लागलं. पक्षात फूट पडल्यानंतर आष्टीकर ठाकरेंसोबत राहिले. त्यात ठाकरेंनी फुटीनंतर मराठवाड्याकडे विशेष लक्ष दिलं. त्यातही हिंगोली लोकसभा मतदारसंघ ठाकरेंनी फोकसमध्ये ठेवला.
त्यांच्या सभेला चांगला प्रतिसाद मिळाला. त्यानंतर 2 महिने ठाकरेंनी मतदारसंघात लक्ष देऊन मतदारसंघाची बांधणी केली. महाविकास आघाडीत हा मतदारसंघ आपल्याला मिळावा म्हणून तिन्ही पक्षांमध्ये रेस होती, पण ही रेस जिंकली ठाकरेंनी. ठाकरेंनी हिंगोली मतदारसंघ आपल्याकडे घेतला आणि माजी आमदार असलेल्या नागेश पाटील आष्टीकर यांना तिकीट दिलं. 2019ला 3ऱ्या क्रमांकावर राहिलेले नागेश पाटील आष्टीकर खासदारकीच्या रिंगणात आले. त्यात काँग्रेसने सुद्धा त्यांच्यासाठी जोर लावला आणि आष्टीकरांनी बाजी मारली. स्टँडिंग खासदाराविरोधात असलेली नाराजी आणि मराठवाड्यात असलेलं मवियाचं वारं आष्टीकरांच्या पथ्यावर पडलं होतं. पण निर्णायक ठरलेलं ठाकरेंनी माजी आमदाराला आणि अगदी तालुका प्रमुख म्हणून काम करणाऱ्या आष्टीकरांना दिलेली संधी. पण आता आष्टीकरांनी ठाकरेंना जय महाराष्ट्र करत धनुष्यबाणाकडे पावलं टाकली आहेत. विद्यमान खासदाराला निवडून न देण्याचा हिंगोलीचा इतिहास पाहता नागेश पाटील आष्टीकर यांच्यासाठी आता खरी परीक्षा असेल. त्यात त्यांचे चिरंजीव कृष्णा पाटील आष्टीकर हे मवियाचे विधान परिषदेचे उमेदवार. मतदानाच्या आदल्या दिवशी त्यांनी आपण ठाकरेंचे सच्चे शिवसैनिक आहोत असं सांगितलं असलं तरी विधान परिषदेच्या निकालानंतरची त्यांची भूमिका महत्त्वाची ठरेल. पण आमदारकीला पडलेल्या आष्टीकरांना थेट खासदारकीची लॉटरी लागल्याची चर्चा सगळ्या हिंगोलीत झाली होती. सध्या त्याच हिंगोलीत आष्टीकरांच्या निषेधाच्या घोषणा घुमतायत. कारण ठाकरेंनी थेट खासदारकीची संधी देऊनही आष्टीकरांनी त्यांना सोडल्यानं त्यांच्याबद्दल रोष वाढल्याचं सांगितलं जातंय. शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वागचौरे यांच्यावरही गद्दारी केल्याची टीका होतीये. सरकारी सेवेतून निवृत्त झाल्यावर वागचौरे राजकारणात आले. 2009 साली त्यांनी शिवसेनेकडून लोकसभा निवडणूक लढवली आणि रामदास आठवले यांचा पराभव करून ते जायंट किलर ठरले. 2009ला त्यांचा राजकीय उदय झाला तो शिवसेनेतूनच. पण 2014ला त्यांना शिवसेनेकडून उमेदवारी मिळालेली. पण त्यांनी काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. काँग्रेसकडून त्यांना उमेदवारी मिळाली आणि शिवसेनेच्या सदाशिव लोखंडे यांनी त्यांचा पराभव केला. लोकसभेला पराभूत झालेले वागचौरे मग भाजपमध्ये गेले. त्यांनी श्रीरामपूर विधानसभा निवडणूक लढवली, पण तिथे त्यांच्या पदरी पराभवच आला. 2019ची लोकसभा निवडणूक त्यांना भाजपच्या तिकिटावर लढवायची होती, पण जागा वाटपात जागा शिवसेनेला सुटली. म्हणून वागचौरे यांनी बंडखोरी केली आणि अपक्ष निवडणूक लढवली. त्या निवडणुकीत त्यांचं डिपॉझिट जप्त झालं. भाजपने त्यांच्यावर पक्षांतर्गत कारवाई केली. काही दिवसांनी ते पुन्हा सक्रिय झाले, पण 2024च्या लोकसभेआधी वारं ओळखून त्यांनी ठाकरे गटात प्रवेश केला आणि शिर्डीतून खासदार झाले. डिपॉझिट जप्त झालेल्या उमेदवारी जाहीर करून सुद्धा पक्ष सोडणाऱ्या वागचौरेंना पुन्हा बळ दिलं ते ठाकरेंनीच. सदाशिव लोखंडे यांच्याबद्दल असलेली नाराजी हा फॅक्टर महत्वाचा होताच, पण ठाकरेंनी तिकीट देऊन वागचौरेंच्या राजकीय करिअरला रिवायवल दिलं होतं. आदित्य ठाकरेंनी शिर्डीतल्या सभेत बबनराव घोलप यांच्या उमेदवारीचे संकेत दिले होते. मात्र तरीही उद्धव ठाकरेंनी भाऊसाहेब वागचौरे यांनाच बळ दिलं आणि शिर्डीमधून निवडूनही आणलं. पण मागच्या काही दिवसात ऑपरेशन टायगरच्या चर्चांनी जोर पकडला तेव्हा वागचौरे यांनी पक्षाच्या अंतर्गत बैठकांना हजेरी लावणं कमी केलं. त्यात भर म्हणून मातोश्रीवर ठाकरेंच्या खासदारांची बैठक होती. त्या दिवशी वागचौरे नॉट रिचेबल झाले आणि तिथूनच गेम फिरला. नंतर माध्यमांसमोर जाऊन त्यांनी आपण कुठेही जाणार नाही असं उत्तर दिलं खरं, पण आता वागचौरे ऑपरेशन टायगर मध्ये सहभागी असल्याचं स्पष्ट झालंय. साहजिकच अपक्ष उभे असताना जप्त झालेलं डिपॉझिट आणि ठाकरेंच्या पक्षाच्या चिन्हावर थेट खासदारकी असं गणित लावलेल्या वागचौरेंनी ठाकरेंना मोठा दगा दिल्याची चर्चा शिर्डी लोकसभेत आहे. आता इतर तिघांमध्ये संजय जाधव, ओमराजे निंबाळकर हे स्टँडिंग खासदार होते. त्यांची मतदारसंघात निर्णायक ताकद होती. संजय दिना पाटील यांना महाविकास आघाडीची मोठी मदत झाली, पण आधीपासून जपलेला मतदार आणि खासदारकीचा अनुभव त्यांच्या पथ्यावर पडला होता. पण इतर तिघांसाठी जादू झाली होती ती ठाकरे फॅक्टरची. त्यामुळेच त्यांच्या मतदारसंघात त्यांचे पुतळे जाळले जात आहेत. पुतळ्याला जोडे मारले जात आहेत. कारण लोकांचं, कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे या तिघांना ठाकरेंनी पुन्हा राजकीय अस्तित्व दिलं. ध्यानी मनी नसताना खासदार केलं आणि आज त्यांनीच ठाकरेंची साथ सोडल्यानं रोष निघतोय तो या 3 नेत्यांवर. या नेत्यांच्या भूमिकेबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल व्हिडिओच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.